गोष्टींचे सबूत द्यावं लागतात मला, सगळ्या गोष्टींचे. झालंय आता, थोडं वय झालंय माझं, थोडं लक्षात नाही राहतात, काय करू शकतो. माझ्या डोक्यात आहे ना 10 गोष्टी चालत राहतात सारख्या सारख्या, माहितीये का. माझ्या 100 चालतात आता. एक तरी आहे का तुझ्या डोक्यात काय चालतं का. फिश फ्राय झालेली इथे. ओके, माझ्या तोंडाला पाणी सुटलं आणि यार. इथे अरे curry. बापरे, काय भारी दिसतं यार. मध्ये- पण जेव्हापासून तनुजा माझ्या लाईफ मध्ये आली ना, तेव्हापासून आहे ना मी सगळं भातच खायला लागलं, माहिती का. आणि मला स्वतःलाच आवडायला लागलं भातावर खायला. चांगलं बोलतो. तुमचा आवाज थोडासा वेगळा झाला मध्ये मध्ये, तर मी त्यांना सांगते तुमचं मध्ये मध्ये काय मी पण थांबलं पाहिजे ना तिथं, काय बोलते कळलं ना माझ्याबद्दल असलं तर. काय करतात. हा, तुमच्याबद्दलच काय करतात. आणि आता आम्ही चाललो आईस्क्रीम खाण्यासाठी. आईसवारी तर भेटणं मुश्किल आहे जरूर ना. मग मी तुमच्यातूनच थोडीशी खाईल. नाही मी थोडी पण नाही देणार. तर आमच्या घरामध्ये काहीतरी आज स्पेशल बनतंय. काय बनतंय तनुजा. तर आज आमच्या घरी बनते मच्छी. तर आज आम्ही आणले वाम मच्छी. तर मला खूप जास्त एक्साइटमेंट असते व्हिडिओज बनवायची, बट मी एका गोष्टीवरून एवढे खुश आहे ना, म्हणजे कशावरून सांगते. एक तर जे व्हेजिटेरियन आहेत ते सुद्धा आमचे ब्लॉग बघतात आणि बोलतात की आम्ही व्हेजिटेरियन आहोत तरीही आम्ही तुमचे नॉन व्हेजिटेरियन ब्लॉग बघतो, तर आम्हाला खूप जास्त आवडतं. कधीतरी तुम्ही व्हेज पुलाव पण ट्राय करा, कधी व्हेज पण बनवा. तर जसं की तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं, आनंदनी ते भाजी बनवली होती, तर ते व्हेजच होतं. सांडग्याची भाजी. हा, ठीक आहे. तर आणि काय होतंय ना, जेव्हा जेव्हा आम्ही ब्लॉग शूट करतो ना, अनफॉर्च्युनेटली तेव्हा आमच्या घरी नॉनव्हेजच असतं. हा, आणि म्हणजे असं फिक्स नसतं आमचं, जसं की आज बुधवार आहे किंवा फ्रायडे असला किंवा संडे असला, बस हफ्त्यातून 3 वेळा आमच्या घरी असतंच. नॉनव्हेज. सुकट असू देत, बोंबूल. बोंबुल. वाव. बघा फ्रेंड्स, आमच्या घरी नवीन डिश बनते बोंबुल, ध्यानात ठेवा तुम्ही. बट आम्ही आज गेलो होतो मार्केटला, तर म्हटलं चला भेटली वाम आम्हाला चांगली, तर आम्ही घेऊन आलो. आता माझी इच्छा होती की आपण फिश जी आहे ती लाल करी मध्ये बनवूयात. तर छोटीशी रेसिपी आहे, साधी सोपी आहे आणि खूप टेस्टी लागते. आणि त्याच्यामध्ये वाम मच्छी असले तर अजून छान लागेल. तर जास्त बडबड न करता आपण डायरेक्टली आपली रेसिपी आहे पटकन स्टार्ट करूया. तर चला. तर चला, आता तनुजा लागते आता कामाला. आता इथे मी भात लावलेला आहे ऑलरेडी. हा आणि आम्हाला ना ब्लॉग शूट केल्याच्या नंतर आम्हाला ब्रँड शूट पण आहेत. हा तर आज 100% आपल्याला लय उशीर होणारच होता. हा, आम्हाला मुद्दामून आज बघा ना. आणि आजचं ब्रँड शूट पण फ्रेंड्स तुम्हाला सांगते कसं आहे, लोक किचनला मेसी होण्यापासून वाचवतात, मला मेसी करायचंय जास्त, म्हणजे खराब म्हणजे करायचंय. किचन खराब करायचंय. आणि ते प्रोडक्ट जे आहे ते किचन क्लीनर आहे. हा, तर ते किचन कसं क्लीन होतं, काय होतं, तर ते आपल्याला शूट करायचं. आणि खूप छान प्रोडक्ट आहे. जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर मला कमेंट करा. हा. ठीक आहे. आनंदचं जे काम आहे काय मच्छी धुवायचं ते लागतो. करून द्या. मी ऑलरेडी तुला कांदे कापून दिले तर. हा, नसतं सांगितलं तरी चाललं असतं, पण नाही, मोठे पण करायची सवय आहे. ए गप्पे, है ना. नसतं मोठेपण. सांगितलं तर काय बिघडलं असतं. कापलेत नाही तर बोलते ना आज तनुजाने कापले कांदे. नाही, एवढं कोण नाही लक्ष देत. तसे बी तुम्हाला सगळ्यांचं कमेंट लक्ष आहे. आलेत ना आता की आनंद सगळ्यांचं लक्ष आहे माझ्याकडे. आनंद सर लय भारी कांदे कापताय का नाही. हा. आनंद सर अजून हवेत उडायला लागले. आणि आनंदी ना माझं ती बोलली मला पॉपलेट खायचं आहे, तर मी तिच्यासाठी एक छोटा पॉपलेट पण घेतला. मी लग्न आधी खाल्लेलं आहे. म्हणजे ना फ्रेंड्स तुम्हाला सांगते, म्हणजे की जेव्हा आमचं स्वतःचं फिश शॉप होतं ना, जे आधीचे सबस्क्रायबर असतील किंवा आधीचे युट्यूब फॅमिली मधून बघत असतील तर त्यांना माहितीये. तर जेव्हा आमचं फिश शॉप होतं ना, तेव्हा आम्ही खूप जास्त प्रमाणात मच्छी खायचो. आणि तसं ही मच्छी चांगली असते शरीरासाठी. सगळेच नाही, काय काय मच्छी, जसं की फ्रॉन्स आम्ही खूप जास्त खायचो आहे ना. फ्रॉन्स, आनंदला घेऊन पॉपलेट, यायचे सुरमई. एक 2 किलो. आणि मेन गोष्ट अशी होती की मी कधी फ्रॉन्स वगैरे खाल्लेली नव्हती, कारण की माझ्या घरी वेगळ्या प्रकारच्या मच्छी बनवत होती. पुण्याला वेगळ्या प्रकारच्या मच्छी विकायच्या. आणि मी सगळं फर्स्ट टाइम तिकडे बघितलं जाऊन की इतकं मोठं मार्केट. लय मोठं मार्केट आहे. इतकं मोठं मार्केट आणि एवढे मच्छ्या, बापरे, इतके मोठे मोठे त्याच्यामध्ये ट्रॉलीमध्ये असायच्या ना. म्हणजे तिने फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केला तसा, हा. की एवढ्या प्रमाणामध्ये पण मासे येतात. याचा काय त्याचा प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे. तर मग आम्ही ना तिकडनं आनंद माझ्यासाठी घेऊन यायचे. कधी कधी फ्रॉन्स आणायचे, कधी पॉपलेट आणायचे, म्हणजे भारी भारी वाले मासे आणायचे, वाम आणायचे. अजून कोणते आणायचे. टोल मासा. हा, टोल, तो मोठावाला टोल ना. हा, टोल तो मासा. मोठावाला, छोटेवाले पण भेटायचे. तर आम्हाला खूप जास्त म्हणजे तेव्हा लय मजा यायची आम्हाला. आम्ही घरी असायचो ना तेव्हा, कुठं म्हणजे दुकानाशिवाय काम नसायचं, तर लय मजा यायची तेव्हा. आणि तेव्हापासूनच फ्रेंड्स मला म्हणजे सवय लागली भाताबरोबर खायची. हा. नाही तर फ्रेंड्स आमच्या घरामध्ये आहे ना, पहिल्यापासून कोणतीही भाजी बनली त्याच्याबरोबर भाकर किंवा चपाती असायची. पण जेव्हापासून तनुजा माझ्या लाईफ मध्ये आली ना,
तेव्हापासून आहे ना मी सगळं भातच खायला लागलो माहिती का, आणि मला स्वतःलाच आवडायला लागलं भातावर खायला. चांगलं बोलतो, तुमचा आवाज थोडासा वेगळा झाला मध्ये मध्ये. नाही चांगलंच बोललोय मी, आ? चांगलंच बोललोय. नाही, थोडा आवाज वेगळा झाला मध्ये तुमचा. नाही लाईफ मध्ये आली तेव्हा मी थोडा म्हणजे जेव्हापासून तू माझ्या लाईफ मध्ये आले तेव्हापासून मग मी भात खायला लागलो, म्हणजे मला भात आवडायला लागला. काय माहिती, देवाला ह्यांनाच माहिती. तर फ्रेंड्स, आज मी इतकी खुश होते तर मी माझ्या बाप्पाला आज चढवले होते पेढे. है ना आनंद? हा मस्त पेढे आणले होते, 2-3 खाऊन पण घेतले. एक बसा, एकच खाल्लाय प्रसाद म्हणून, कारण की मला पेढे खूप जास्त आवडतात. है ना आनंद? हा ते कबड कोणी खोलले? कबड तुझंच काम आहे, मी नाही खोललं. तुम्हाला आलेलं कोण गेलता? हा मीच गेलतो. तोंड दाखवा तुमचं. कोण गेलता? मी गेलतो. मग माझं नाव कसं काय घेतलं? मला वाटलं तू घेतलंय. वाटलं सॉरी फ्रेंड्स, राहतं माझं पण लक्ष द्या. सगळ्या गोष्टींचे ना फ्रेंड्स, सगळ्या गोष्टींचे सबूत द्यावं लागतात मला, सगळ्या गोष्टींचे. झालंय आता, थोडं वय झालंय माझं, थोडं लक्षात नाही राहतात, काय करू शकतो. माझ्या डोक्यात आहे ना 10 गोष्टी चालत राहतात सारख्या सारख्या, माहितीये का. माझ्या 100 चालतात आता. एक तरी आहे का तुझ्या डोक्यात काय चालतं का? सगळ्या गोष्टी मलाच बघावं लागत आहेत. काय नाही, तसं काही नसतं. तर फ्रेंड्स, आज मजा येणार आहे. आज फेवरेट मासा आम्ही खूप दिवसाच्या नंतर आणलाय, माहितीये का, वाम मासा. कारण नाही की तर लवकर भेटत नाही आमच्या इथे, खूप हा. जास्त लांब जावं लागतं. आणि 50-100ची मच्छी घ्यायला कोण इतक्या लांब जाणार? कारण आमचं असं आहे, म्हणजे नाही का, मच्छी आणली ना तर आम्ही 1 टाइमच खातो. एकच टायमिंगला. कधी आता बघा, आता बुधवार आहे, ठीक आहे, बुधवारी तर आजच खाणार, गुरुवारी आम्ही खात नाही. नाही परत शुक्रवारी जर सपोज मच्छी किंवा चिकन आणलं तर परत शनिवार येतो, शनिवारी पण आम्ही खात नाही. नाही खात. तर त्यामुळे आम्ही थोडंच घेऊन येतो आणि असतोच 2 जण. बघा आपली मच्छी पण धुवून झालेली आहे चांगल्या प्रकारे, आणि तनुजाने इथे आता कढई वगैरे टाकली, तेल टाकते. काय बनवते Fry पहिलं करू का सगळ्यात पहिलं पहिलं? याला? हा फ्राय करून टाक ना प्लीज, हा? फ्राय करून टाक. नसती केली तरीच आनंद लय ही आहे ती, कर ना थोडं. लुसलुशीत आहे पूर्ण, अशी नाही तुटावा. नाही तुटणार, कडक होईल, उलट कडक होईल. बघा तुमच्या भरोसा टाक. अरे एवढा मोठा शेफ बोलला म्हणजे विषय खलास. कोण? मी शेफ. तुम्ही होय? हा तुला लय हसायला येतं रे शेफ बोलल्यावर. लय हसायला येतंय मला. तर फ्रेंड्स, तनुजाने इथं फ्राय करायला टाकलेलं आहे, हळूहळू उडतंय. हे असं का उडतंय? ते पाणी ना, त्याच्यामध्ये पाणी काढणं पहिलं. तर तनुजाने फ्राय करायला टाकलेली आहे मच्छी. तर काही लोकांची कन्फ्युजन आहे काय? की मच्छीची भाजी नाही, मच्छीची आमटी असते. तर तसं नसतं. प्रत्येकाच्या घरी आणि प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, प्रत्येक लोकचे बोलण्याची पद्धत आणि वेगवेगळे नावं असतात. जसं आमच्या इथे फक्त 2-3 पदार्थालाच आमटी बोलली जाते, जसं की पुरणपोळी बरोबर जे आमटी भात बनतो, एक त्याला सणासुदीला बनते ते. सणासुदीला जे आमटी बनते त्याला आमच्या आमटी, इथे बरोबर. आमटी बोलली जाते, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण मूग मटकीची भाजी मसाल्यामध्ये म्हणजे काळ्या मसाल्यामध्ये जेव्हा आपण भाजी करतो तर त्याला एक आमटी बोलली जाते, बरोबर ना? बस. बस. इव्हन माझ्या घरी सुद्धा तेच बोलतात, हा, माशाची माझ्या पण भाजी, घरी माशाचं कालवण. कालवण. आमच्या इथे पण मच्छीची भाजी अशीच बोलली जाते. काय लोक बोलतात नाही, आमटी मच्छीची आमटी आमच्या इथे नाही बोलत. तुमच्या इथे बोलतात तर तुम्ही ठीक आहे. हा, प्रत्येकाच्या इथं वेगवेगळं असतं. तर हा फ्राय वाला मच्छी आहे. आता मी ही वाली मच्छी पण फ्राय करून घेते. हा घे. आणि फ्रेंड्स, तुम्हाला वाटत असेल की आनंद आताच कुकिंग करत ते, पण तसं नाही. जेव्हा आम्ही पुण्याला होतो ना त्या टायमिंगला पण आनंद मच्छीची भाजी वगैरे बनवायचं, फक्त फरक इतका होता की तेव्हा आम्ही ब्लॉगिंग करत नव्हतो. हा आणि इथपर्यंत की दम बिर्याणी पण पहिले बार फर्स्ट टाइम मला आनंदीच बनवून चारलेली. दुसरं अंडा बिर्याणी पण आनंदीच पहिलं बनवली. अंड्याची भाजी सुद्धा आनंदीच बनवली, कारण की मी हे सगळं जास्त खात नाही. कारण फ्रेंड्स, हे मला गोष्टी का माहितीये का, सांगतो तुम्हाला आज. खरी म्हणजे जे रिअल स्टोरी. रिअल स्टोरी सांगू का. जेव्हा मी जेव्हा लहान होतो ना, आमची परिस्थिती एवढी खराब होती ना पहिली, म्हणजे आमच्या फॅमिलीची सांगतोय, माझ्या आई वडिलांची, म्हणजे एवढी परिस्थिती खराब होती ना. तर मी 2 पैसे कमवा म्हणून हॉटेलमध्ये कामाला लागलो होतो लहानपणी. म्हणजे लहानपणी याचा अर्थ माझं वय त्या टायमिंगला 12 ते 13 वय असेल फक्त. त्या टायमिंगला मी हॉटेलमध्ये कामाला लागलो होतो. तर तिथले जे शेफ असायचे की कसं जेवण बनवतात वगैरे, तर मी बघायचो की ते कसं बनवतात, काय बनवतात. आणि मी तर खूप लहानपणापासूनच जेवण बनवते, कारण माझ्या घरातलीच मोठी होते.
हा. तर पहिल्यापासून जास्त जेवण बनवायचं माझ्याकडेच होतं. फक्त फरक एवढा होता की आम्ही नवीन नवीन म्हणजे नाही का असं गावाकडच्या पद्धतीच्या भाज्या एकदम कमी प्रमाणात करायचो. आता मी याच्यामध्ये टाकलाय कांदा. कांदा थोडा जास्त युज केला तरी चालेल, म्हणजे त्याचा रस्सा थोडा थिक होईल. हा. आज थोडं पटकन जेवण बनवून जेवायचं, कारण त्या व्हिडिओज पण शूट करायचे, परत उद्या आपल्याला काम आहे. हा. कांद्यासाठी थोडं मीठ टाकू आपण, म्हणजे पटकन कांदा हे होईल, बारीक गळल. होऊन जाईल. हा, सॉफ्ट होईल पटकन. अद्रक लसूण पेस्ट आहे का आपल्याकडे? हाय हाय. भात आपला रेडी झालेला आहे. मी आनंद बोलले होते तुमच्यासाठी मी 2 चपात्या करते, पण म्हणते ते नको. मच्छी बरं आहे ना, चपात्या एवढं चांगलं नाही लागत तनुजा, खरं मस्ती नाही करायचं. लोक बोलतात भाताने वजन वाढतं म्हणून आम्ही भात खात नाही. माझं तर वजन वाढले पण तरी बी मला काही फरकच नाही पडत, है ना आनंद? हा. तुला फरक पडलास तर आता आपण कुठं असतो माहिती आहे ना. मिरचीचं चाकू आहे ना तोंडावर लावी ना. हा, हे बघा फ्रेंड्स, असे फ्राय करून घेतले तेलामध्ये, आणि आता मला असं टाकलंय. आवडतं. आता त्याच्यावर टाकलं हिरव्या मिरच्या. हिरव्या मिरच्या टाकल्या. हा, आपल्या टेस्टच्या अकॉर्डिंग टाकू शकतात. मी तर 3 ते 4च टाकलेत. हा. आमच्या घरात तिखटच खातो आम्ही. हा. आणि लाल मिरची पण ऍड करायची त्याच्यामध्ये, तर त्या हिशोबाने युज करायचे. तर फ्रेंड्स, मी तर ह्या पद्धतीने भाजी बनवणारच आहे. तर मला ह्याच्यावर काहीतरी वेगळ्या पद्धतीने पण बनवायचं. युट्यूबला खूप सारे रेसिपीज आहेत, बट मला काय काय रेसिपी नाही आवडत. आणि काय होतं ना, भाजी बनवता बनवता गोड पण होती भाजी. हा, गोड. यासाठी मला तसं नकोय. जर तुम्ही तुमच्या घरी कशा पद्धतीने बनवताय हे मला थोडंसं कमेंट मध्ये शॉर्टली सांगा. हो, थोडा टाइम लागेल कमेंट करायला, पण सांगा, हा. कारण मला पण ट्राय करायचंय काहीतरी नवीन. तर फ्रेंड्स, आपला कांदा जो आहे तो ब्राऊन झालेला आहे, दिसत असेल तुम्हाला. आता याच्यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट ऍड करूयात. कांदा असा पूर्णपणे ब्राऊन करायचा आपल्याला, नाही तर गोड लागते भाजी. आता याच्यामध्ये टमाटर टाकू आपण. मी अर्धा टमाटा अजून कट केलाय, कारण की खूप कमी वाटत होता. आता थोडंसं पाणी टाकू. आता याला पूर्णपणे टमाटा कांदा पूर्ण आपल्याला एकदम सॉफ्ट करायचा आहे असा, त्याने थिक ग्रेव्ही रेडी होईल. आता झाकून ठेवायचं आपल्याला. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता कांदे टोमॅटो याच्यामध्ये एकदम मस्त मॅश झालेत, एकदम बारीक बारीक झालेत. आणि जर नसेल पण झाले तर आपण ह्याने मॅश करू शकतो त्याला, बघू शकता तुम्ही. आणि त्याचं तेल पण खूप छान प्रकारे सुटलेलं आहे. तर आता याच्यामध्ये मी सगळे सुखे मसाले टाकून, त्याच्यानंतर याच्यामध्ये मच्छी टाकून पूर्ण त्याचा रस्सा जो आहे ना, मसाले पूर्ण मच्छीमध्ये उतरूस तर त्याला 5 मिनिटं मी स्लो फ्लेमवर ठेवणार आहे. सगळ्यात आधी तर टाकणार आहे लाल मिर्च, तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग टाका. हळद, धने पावडर आणि नॉर्मल गरम मसाला, बस. मीठ आपण ऑलरेडी टाकलेलं होतं, तर मीठ आता सध्या नाही टाकत आहे मी. अजून थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला, कारण मसाले जे आहेत ना ते जळाले नाही पाहिजे. फक्त 1 मिनिट आपल्याला परत एकदा झाकून ठेवायचंय, 1च मिनिट फक्त. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलं ह्याला, खूप छान स्मेल येतोय. आणि इथपर्यंत की मी ह्याच्यामध्ये मच्छी मसाला सुद्धा नाही युज करत, तर आपण डायरेक्टली आता फ्राय केलेले पीस आहेत ना ते याच्यामध्ये टाकूयात. तर आता पीस टाकून आपण प्रॉपरली याला मिक्स करून घेऊयात, कारण की सगळा जो मसाला ना मच्छीमध्ये एकदम उतरला पाहिजे. आणि आता याच्यामध्ये आपण गरम पाणी करायला ठेवूयात. भारी दिसतंय तनुजा, मस्त वाटतंय. वरच टाकायचं. हा, 2 मिनिटं आपल्याला त्यात उतरूस तर. वेगळं पाणी ठेवण्यापेक्षा त्याच्यावरच ठेवलेलं बरं आहे ना. बरोबर. आणि फ्रेंड्स, तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते. काय? काय सांग ना, मी पण ऐकतो ना. काय काय गोष्ट आहे? तर मी त्यांना सांगते आणि तुमचं मध्ये मध्ये काय. मी पण थांबलं पाहिजे ना तिथं. काय बोलते कळन ना. माझ्याबद्दल असलं तर काय करतात? हा, तुमच्याबद्दलच काय करते, सांग मग काय. तर फ्रेंड्स, खूप लोकांचा असा गैरसमज आहे की मी मुंबईमध्ये राहते, म्हणजे नाही का, म्हणजे तुम्हाला माझ्या गावाबद्दल सांगते, ठीक आहे.
तर त्यांना असं वाटतं की मी शहरात राहते तर मला जेवणच बनवायला येत नाही. हा. मी गावाला गेले ना तर मला तिकडचे माणसं बघून बोलतात ही अशी दिसते एकदम असं फॅशनेबल राहते मुंबई मध्ये असं तसं. मी स्वतः ऐकलंय, मला मला पर्सनली विचारलंय असं प्रश्न. तर हिला जेवण बनवता येतं का नुसतं व्हिडिओ काढता येत. मला एवढं हसायला आलं ना. आणि त्यावेळेस माझ्या सासूबाई पण माझ्या बरोबर होत्या तर त्यांनी खूप छान म्हणजे त्यांना नाही का रिस्पॉन्स केला की त्या बोलल्या की असं कसं काय जेवण बनवता येते म्हणून तर दोघं जण जगतात ना, उपाशी थोडी राहतात तिकडे. हा हे लय भारी पॉइंट बोलली माझ्या त्या टायमिंगला. असं नाही, सगळं करते ती. ती व्हिडिओ पण काढते, ती जेवण पण बनवते. फक्त मी स्वतः सांगते माझ्या तोंडाने की मला जे बाजरीच्या भाकरी आहेत ना त्या इतक्या परफेक्ट पद्धतीने करता येत नाहीत. ठीक आहे, प्रयत्न करते पण होतात. हा. पण गावाला मी कधी गेले ना तर माझ्या सासूबाई मला हमेशा म्हणतात तरुणाला भाकरी नको. ठीक आहे, भाकरी नको करू, इसको हटा दो पहिले से. बाकी भाजी मी ज्या बनवते ना त्यांना लय आवडते. असं नाही की नाही. मी पुण्याला पण कधी गेले ना जास्त तर मी नाही बनवत कारण की मी जातेच 1 किंवा 2 दिवसासाठी. तर मी तिथं काही जेवण वगैरे बनवत नाही, त्याच बनवतात जेवण वगैरे. पण कधी माझी इच्छा झाली, मी बोलले की मी बनवते तर आवडतं त्यांना माझ्या हातचं जेवण. फक्त भाकरी मला एवढ्या प्रॉपर नाही जमत. आणि कसं आहे ना गावाकडच्या माणसांना ना भाकरी खायची पद्धत सांगते. त्यांना एक तर मोठ्या मोठ्या भाकरी लागतात, ठीक आहे, आणि एकदम पातळ भाकर लागते त्यांना. आणि वरण हारावर भाजलेली पाहिजे. आणि ते मी कधी पहिल्यापासून केलेलं नाही. मी छोट्या छोट्या भाकरी टाकते आणि सगळीकडचं पीठ पण वेगळं असतं. गावाकडचं पीठ प्रॉपरपणे वेगळं असतं, इथलचं वेगळं असतं. तर एवढं मला नाही जमत तर मी कधी गावाकडे भाकरी करतच नाही. पण आनंदला माझ्या हातच्या भाकरी आवडतात हे ना आनंद. खातो मी. खातो मध्ये चांगले असतात म्हणून खातात ना. हा चांगले असतात म्हणून खातो. मला असं का वाटतं आज तुम्ही सगळं बळच बोलता. तुला काय वाटतं तुझी गेलतात माझं काय मी तर चाललो. हसलात तुम्ही. तर फ्रेंड्स आता आपलं पाणी जे आहे गरम झालेलं आहे. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता याला किती छान तेल सुटले. बस आता लास्ट स्टेप आहे आपला थोडस याच्यामध्ये गरम पाणी ऍड करायचं. चिकन असो किंवा मच्छीची भाजी त्याच्यामध्ये गरम पाणीच ऍड करायचं असतं म्हणजे त्याने टेस्ट छान येते. आणि मच्छीच्या भाजीला जास्त हलवायचं नसतं नाहीतर ते मच्छी पूर्ण तर काट एका साईडला आणि मांस एका साईडला. बस याला अलगद मिक्स करून एकदा टेस्ट करून घेऊया आपण. वाटलंच होतं मीठ कमी. कोथिंबीर ना आपल्या पण तू तर बोलली आहे. आम्ही तनुजाने तर फ्राय करायला पण घेतलेला आहे मच्छी, तुम्ही बघू शकता. ते मध्ये मच्छी किती छान दिसते ना. हा पॉपलेट. झालं तनुजा जेवण? तर काय करायचं आता? बघा जेवण एकदा बघून बघा जेवण झालंय पण बघा हे आम्ही मुद्दामून केलं नाही तर म्हणता तुम्ही एवढं जेवण बनवताना राडा करतात. हे आम्ही मुद्दामून केलंय कारण की आम्हाला आता व्हिडिओ शूट करायचं. आम्हाला तो करायचा आहे आता. ठीक आहे, हा. तर आता तुम्हाला मी जेवण दाखवते. हे बघा आमची फिश फ्राय झालेली इथे. ओके. पूर्ण तेल वगैरे सुटलंय मस्त आणि लय छान स्मेल येते. माझ्या तोंडाला पाणी सुटलं आणि यार. इथे अरे curry. बापरे काय भारी दिसतं यार. कोथिंबीर वगैरे वरनं गार्निश केली. रेसिपी तर तुम्ही बघितली कशी केली मी. पण एक रिक्वेस्ट आहे मला, तुम्ही पण सांगा ह्याच्या अजून मी काय ऍड करू शकते, काय नाही ऍड केलं पाहिजे, किंवा अजून कोणत्या प्रकारे भाजी चांगली वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता आम्ही काय करतो, आता पटकन व्हिडिओ शूट करून घेतो आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण करतो. आणि जेवण केल्याच्या नंतर आम्ही जाणार आहेत आज बाहेर आईस्क्रीम खायला. तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. तर चला आता भेटूया जेवल्यावर. तर फ्रेंड्स आम्ही आता जेवायला बसलेलो तर इथे लोकांनी तर चालू पण केलंय खायला, तुम्ही बघू शकता. बघा आम्हाला शूट करता 11:30 वाजले. हे बघा 11:30 वाजले आणि आताशी आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. झालेलं नाही अजून, म्हणजे आता जेवायचंय. करायचं चालू आहे. तर हे बघा तनुजाने बनवलेली भाजी वगैरे तुम्हाला दाखवलीच असेल. हे बघा किती मस्त दिसते. तर आम्ही फटाफट आता जेवून घेतो आणि नंतर आता बाहेर गेल्यावर भेटूया आपण. तर फ्रेंड्स आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आईस्क्रीम खाण्यासाठी. कारण की आपल्या इथं, आणि तुम्ही काय टेन्शन नका घेऊ, आम्ही खूप जास्त लेट नाईटला जास्त काय लांब वगैरे जात नाही, आपल्या घराजवळच आहे. दुसरी गोष्ट इथं सगळे जागे असतात. म्हणजे 12:30 वाजले दाखव. बघा तुम्हाला दाखवते मी. बघा सगळं चालूच असतं इथं. नाहीतर मग अशा सिच्युएशनला आम्हीच नाही निघत बाहेर. पण मी तुम्हाला जिथे आईस्क्रीम खायला चाललो का तो चौक दाखवते. तिथे तर सगळे जागेच असतात आणि
मोस्टली 12, 12:30 असं सगळे आईस्क्रीम वगैरे खायला किंवा जेवल्याच्या नंतर थोडं वॉक करायला बाहेर पडतातच. इव्हन तुम्ही रात्री 2 वाजता तरी निघलात ना तरी हा. तुम्हाला जेवण हॉटेल्स वगैरे चालू हे दिसते. बघा आता हे बघा कोण बोलेल 12:30 वाजून गेले, पावणे हा. 1 वाजलाय. त्या चौकात मजा बघा आता फक्त. तुला कोणत्या खालची कुल्फी? यार मला ती खायची होती कोणती आईसवाली? बर्फवाली. हा मला ती मावेची नकोय. आईसवाली तर भेटणं मुश्किल आहे जरूर ना. मग मी तुमच्यातूनच थोडीशी खाईल. नाही मी थोडी पण नाही देणार. नाही देणार तुला, तुझी स्वतःची घ्यावा लागेल. इथे एक आधीची उरुडशी ती भेटेल वाटते. थांब आईसवाली. तुझं नशीब चांगलं. भेटते इथं. हा तर फ्रेंड्स, आनंदने माझ्यासाठी हे 2 कॅन्डी घेतले. आता बोलले आता एक का उद्या एक का. घरी जाऊस तर आय गेस वितळून जाईन सगळे. चला कुणाला तरी घरी आईस्क्रीम जाऊस तर भेटली. वितळणार नाही आनंद ती एक. नाही मी पण घरीच घेऊन जाता खाऊ ना आपण थोडी. तुला आता खायची नाही? नाही नाही खायची, घरी जाऊन खायची. खाऊ मी आता. आताच खा. चला मग बंद कर ना मग डिक्की. आणि तुम्हाला? मी नाही, मी ती वाली खाणार, दुसरी वाली. चला मग लवकर. आता मी असंच बसते. आणि हे फ्रेंड्स बघा 1 वाजलाय, 1 पावणे 1 झालाय. हे बघा सगळे चालू आहे आख्या चौकामध्ये. सगळ्या गोष्टी भेटतात माहितीये का. आणि आम्हाला जी आईस्क्रीम खायची ती तिथे पुढे भेटते, दाखवतो तुम्हाला. तर फ्रेंड्स माझी कुल्फी पण भेटलेली आहे. ही पण खायची काय? हे लय हरामी माहितीये का फ्रेंड्स तुम्हाला. नाही बोलतात नाही खायचं मला. मला खायचं मी घेतली पैसे असती देऊन ना. दे. तर फ्रेंड्स आम्ही कुल्फी खाऊन घेतो इथेच, नंतर मग आपण घरी निघूया. आवडते का ते? सगळं चालू आहे यार, कॅफे पासून तर सगळं चालू आहे. सो फ्रेंड्स, जेवण वगैरे झालं, शूट झाला आणि आईस्क्रीम पण आम्ही खाऊन आलो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? छोटासाच ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मच्छीची रेसिपी माझ्याशी नक्की शेअर करा. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.